अमेरिकेत नोकरीसाठी जायचा विचार करत असाल तर थांबा, कारण अमेरिकेत नोकरी करण्याचं स्वप्न आता महागलंय। अमेरिकेतील भारतीय विजांबाबत नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत। भारतीयांसाठी अमेरिकेतल्या H1B विजा प्रणालीमध्ये मोठा बदल करण्यात आलाय। आता अमेरिकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना विजा मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागेल। भारतीयांच्या विजासाठी काय बदल करण्यात आलेले आहेत, किती विजा चार्जेस नव्याने आकारले जाणार आहेत, याबाबतच आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आधीपेक्षा या नियमांमध्ये नेमका काय बदल झालाय, या बदलाचा भारत अमेरिका संबंधावर काही परिणाम होणार का, आणि अमेरिकेमध्ये सध्या राहणाऱ्या भारतीयांचं टेन्शन वाढणार आहे का, आणि यावर जाणकारांनी काय मत व्यक्त केलं आहे, सर्व काही जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर नुकतीच स्वाक्षरी केली, ज्यामध्ये स्किल्ड लेबरसाठी H1B विजा मिळवण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। हे बदल काय आहेत, तर अर्जदारांसाठी वार्षिक $1,00,000 म्हणजे तब्बल 88,11,000 रुपये चार्जेस आकारले जाणार आहेत। ट्रम्प यांचा हा आदेश 21 सप्टेंबर पासून लागू होणार। हा आदेश फक्त नवीन ॲप्लिकेशनवर लागू होणार आहे, त्यामुळे आधीपासून अमेरिकेत नोकरी करणाऱ्यांसाठी हा आदेश सध्या तरी टेन्शन वाढवणारा नाही। परंतु कंपन्यांना 6 वर्षांसाठी प्रत्येकी अर्जासाठी सेम चार्जेस द्यावे लागतील, असं अमेरिकेचे वाणिज्य सचिव हार्वर्ड लुटनीस यांनी सांगितलंय। आता या H1B विजाबाबत अमेरिकेमध्ये जेव्हा जेव्हा सरकार बदलते तेव्हा काही ना काही नियमांमध्ये बदल झालेले आहेत। 2004 पासून H1B अर्जांची संख्या दरवर्षी 85,000 पर्यंत लिमिटेड करण्यात आलेली आहे। आतापर्यंत H1B विजासाठी एकूण $1,500 इतके विविध प्रशासकीय शुल्क आकारले जायचे। अमेरिकन सरकारने दरवर्षी 65,000 H1B विजाची लिमिट फिक्स केली आहे। तर अमेरिकन विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट पदवी मिळवलेल्यांसाठी एक्स्ट्रा 20,000 विजांची ही मर्यादा आहे। पण आता अचानक या शुल्कात इतकी वाढ का करण्यात आली आहे, त्यामागे अमेरिकेनं काय स्पष्टीकरण दिलं आहे, तर अमेरिकेच्या सरकारचं यावर म्हणणं आहे की सर्वात जास्त गैरवापर होणाऱ्या विजा प्रणालीपैकी H1B विजा प्रणाली ही एक आहे। यामुळे अमेरिकन नागरिक ज्या क्षेत्रामध्ये कामासाठी नॉट इंटरेस्टेड असतात, अशा क्षेत्रात परदेशी स्किल्ड लेबरना अमेरिकेमध्ये येण्यासाठी दारं खुली होतात। आता यातल्या बदलामुळे H1B अर्जदारांना आपल्या कंपनीमध्ये नोकरी देण्यासाठी कंपनीला $1,00,000 पर्यंत शुल्क द्यावे लागेल, म्हणजेच 88,11,000 भारतीय रुपये मोजावे लागतील। त्यामुळे आता होईल असं की कंपनी ज्या लोकांना आणत आहेत ते प्रत्यक्षात खूप स्किल्ड लेबर आहेत आणि ते अमेरिकन कामगारांची रिप्लेसमेंट करणार नाहीत, हे सुनिश्चित होईल। आता या बदलाचा परिणाम काय होणार तेही जाणून घेऊयात। वाढलेल्या शुल्कामुळे परदेशी कामगारांना हायर करण्यासाठी कंपन्यांना अर्थातच जास्त खर्च येईल। सध्या कंपन्या लॉटरीच्या नोंदणीसाठी $215 आणि फॉर्म I-129 साठी $880 देतात। आता नव्याने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे H1B विजासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज येण्यास लिमिटेशन येतील। विशेषतः स्टार्टअप्स आणि स्मॉल बिझनेसेसवर याचा परिणाम होईल। अमेरिकेमध्ये आधीपासून असलेल्या H1B कर्मचाऱ्यांना सुरुवातीला कायम ठेवण्यात येईल, पण काहींना भारतात परत यावे लागेल किंवा कॅनडा, UK, UAE आणि सौदी अरेबियासारख्या इतर देशामध्ये त्यांना शिफ्ट व्हावं लागेल, असं जाणकारांचं मत आहे। यावर तज्ज्ञांचं मत काय आहे की या बदलाचा उद्देश H1B प्रणालीचा गैरवापर रोखणे देखील आहे। कंपन्या एंट्री लेवल जॉबसाठी कमी वेतनावर परदेशी लोकांना कामावर ठेवतात आणि त्याच नोकऱ्यासाठी अमेरिकन लोकांना कंपॅरेटिव्हली जास्त पैसे देण्यात येते। मात्र या बदलामुळे एखाद्या कामगारासाठी $1,00,000 इतकी रक्कम मोजणे म्हणजे छोट्या कंपन्यांना ते परवडणारं नाही। त्यामुळे आता परदेशी कामगारांना अमेरिकेत नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात कमी होणार, हे मात्र आता नक्की। H1B विजा धारकांमध्ये 70% पेक्षा जास्त भारतीय आहेत। हे निर्बंध अमेरिकेतील भारतीयांसाठी विशेषतः हानिकारक ठरू शकतात, ही बाब देखील नाकारता येत नाही। त्यामुळे या अमेरिकेच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय भारतीयांना टार्गेट करून घेतलेला आहे का, आणि आता अमेरिकेतल्या कंपन्या इतके पैसे खर्च करून खरंच भारतातल्या स्किल्ड लेबरला आपल्या देशामध्ये नोकरीची संधी देईल का? याबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या अमेरिकेमध्ये नोकरीचं स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा।